मराठी माणसं हे तुझ्यासाठी आहे. प्रत्येक मराठी माणसाने छोटा का होईना स्वतःचा व्यवसाय सुरू केला पाहिजे असं माझं ठाम मत आहे. त्याचं एक कारण आहे. जिओ पॉलिटिकल अनसर्टन्टी सगळ्यांनाच माहिती आहे. टॅरिफ वॉर माहितीच आहे. AI आलेले आहे. वाढती जनसंख्या आणि जॉब कमी. जाताना जॉब आहे पण येताना जॉब आहे का नाही याची गॅरंटी नाही. नोकरी सांभाळून करा, सोडून करा, छोटा करा, मोठा करा, कसाही करा, पण कुठला तरी एक्स्ट्रा इन्कम तुमच्या अलाइड बिझनेसमधून आलाच पाहिजे याची व्यवस्था करा. जुन्या म्हणी तर माहितीच आहे. व्यवसाय धंदा मराठी माणसाचं कामच नाही. अंथरून बघून पाय पसरा वगैरे वगैरे. पण 8-10 वर्षात जर तुम्ही बघितलं तर बऱ्याच मराठी व्यावसायिकांनी व्यवसाय सुरू केलेला आहे पण लवकर एक्झिट केलेली आहे. म्हणूनच आत्ता मराठी माणसाला मदत करणं पण तितकंच गरजेचं आहे. शेवटी प्रश्न असा आहे, आपण किती वर्ष पगार मागणार, आपण पगार का नाही देणार, सर्वात महत्त्वाचं आपण का रोजगार घेणार, आपण का नाही रोजगार देणार, आपण का नाही करोडपती होणार, आपण का रोज 9 to 5 मध्ये आपली स्वप्न मारत राहणार आणि एक दिवस असंच जगातून किड्या मुंग्यासारखं निघून जाणार. कधीतरी स्वतःला वाटलं पाहिजे की नाही यार, मला काहीतरी करायची इच्छा होती, ते मी करणार. लक्षात घ्या, व्यवसाय करताना मदत ही लागतेच आणि मदत मागायचा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. नमस्कार, मी तुमचा बिझनेस मित्र तुषार शिंदे. मला तुमच्या 0 to हिरोच्या प्रवासामध्ये पूर्ण विश्वास आहे आणि मला 100% गॅरंटी आहे तुमच्यात एक धमक आहे, एक ताकद आहे, एक जज्बा आहे. फक्त तुम्ही स्वतःला सिरियसली घेण्याची गरज आहे. जय शिवराय.